सोलापूर शहराची लोकसंख्या सुमारे 12 लाख असून शहरातील सध्याची जलवितरण व्यवस्था जीर्ण व अपुरी आहे. यामध्ये शहरात अंतर्गत जलवितरण व्यवस्था सुधारणे कामी प्रथम टप्पा 892.54 कोटी इतक्या रकमेचा सविस्तर डीपीआर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे यांनी तांत्रिक मान्यता दिलेली आहे. सदर योजनेस प्रशासक ठराव क्रमांक 341 दिनांक 9 डिसेंबर 2025 ने मान्यता दिलेली आहे. दरम्यान सदर योजनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन व जागतिक बँकेचे अधिकाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा करून सदर योजना ही एकाच फेजमध्ये पूर्ण करण्याकरिता प्रकल्प सल्लागार यश इनोव्हेटिव्ह छत्रपती संभाजीनगर यांनी नव्याने 1378.42 कोटीच्या सविस्तर प्रकल्प अहवाल दिलेला आहे. सदर योजना ही पूर्वी फेज 1 मध्ये 892.54 कोटी इतकी होती. फेज 1 व 2 एकाच वेळी करावयाचे असल्याने व प्रकल्पाच्या व्याप्तीमध्ये संपूर्ण शहराचा समावेश केल्याने तसेच नवीन घटकांचा समावेश यामुळे 293.72 कोटी अधिक डिझाईन बदल क्षमता वाढ व प्रकरणातील वाढ अशी रक्कम रुपये 192.11 कोटी असे एकूण 485.83 कोटी इतकी वाढ झालेली आहे. सदरील नमूद बाबींमुळे प्रस्तुत प्रकल्पाचा एकूण खर्च 892.59 कोटीवरून पुढील नमूद घटक व डिझाईन बदल क्षमता वाढ व इतर कारणामुळे रुपये 482.83 कोटी इतकी वाढ झाली आहे. 1378.42 कोटी जीएसटी सहित इतका वाढलेला आहे. ती पुढील प्रमाणे: सौर ऊर्जा प्रकल्प 49.43 कोटी, अशुद्ध व शुद्ध पाणी पंपिंग यंत्रणा व इतर यांत्रिक कामे 20.28 कोटी, आकस्मिक खर्च 23.75 कोटी, पर्यावरण व सामाजिक व्यवस्थापन योजना 10.7 कोटी, रस्ता व रेल्वे परवानग्या 11.12 कोटी, आयडीसी भांडवलीकरण 79.20 कोटी, सुधारित प्रकल्प किमतीनुसार जीएसटी फरकाची रक्कम 46.54 कोटी, सुधारित प्रकल्प किमतीनुसार वाढीव तांत्रिक मंजुरी फरकाची रक्कम 1.30 कोटी, सुधारित प्रकल्प किमतीनुसार वाढीव पीएमसी फी फरकाची रक्कम 1.60 कोटी, जुने ईएसआर जीएसआर पाडणे व दुरुस्ती, जुनी पाईपलाईन दुरुस्ती तसेच इलेक्ट्रिक टेलिफोन युटिलिटी शिफ्टिंग 50.43 कोटी, जलशुद्धीकरण केंद्र 15.59 कोटी, शुद्ध जलवाहिनी फीडर मेन 49.10 कोटी, मास्टर बॅलन्सिंग रिझर्व्हियर 17.73 कोटी, उंच जलकुंभ 21 कोटी, वितरण व्यवस्था 33.19 कोटी आणि वॉटर मीटर 55.50 कोटी असे एकूण रुपये वाढ 485.83 कोटी. फेज 1 व 2 हे एकत्रितपणे पूर्ण करावयाचे आहेत. पूर्वीच्या योजनेचा कालावधी आज सदरच्या योजनेचा कालावधी हा सन 2060 अखेरचा असल्याने यामध्ये वाढ झालेली आहे. सदर योजना लागू करताना जागतिक बँकेचे सहाय्य 50% म्हणजेच 689.21 कोटी, महानगरपालिकेचा स्वहिस्सा 344.61 कोटी इतका असून हा निधी उभारण्यासाठी जमीन भांडवलीकरण व बॉन्ड उभारणी यामधून करावायचा आहे. अर्बन चॅलेंज फंडाचे 25% म्हणजे 444.61 कोटी केंद्र शासन अथवा महाराष्ट्र शासनाकडून विविध योजनेअंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान असा एकूण प्रकल्पाचा खर्च 1378.42 कोटींचा आहे. या खर्चात जीएसटी पोटी 181.17 कोटींचा खर्चही समाविष्ट आहे. पहिल्यांदा प्रामुख्याने आता शासनाकडे हा प्रस्ताव सादर करणे याची निविदा प्रक्रिया पण बरेच साधारणतः 3-4 महिन्याची, कारण मोठी प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेचा अप्रुव्हल असते, माननीय मुख्य सचिव यांच्या टेक्निकली समितीचा अप्रुव्हल घेणे, त्यानंतर आपल्या केंद्र शासनाच्या योजनेत बसवायचे का राज्य शासनात हे निर्णय ते आम्हाला ती समिती दिली. त्यानंतर ते पहिल्यांदा प्रायोरिटी आमची आता हे योजनेची जी टेंडर प्रक्रिया आहे ती पार पाडण्याचं आणि मग टप्प्याटप्प्याने आपण आमच्या महापालिकेची जी जनरल बॉडीने चर्चा करून पुढील जे काय त्यांनी त्यात अजून 2-3 असे पण सांगितले की त्यांनी म्हणजे आपल्या आमचे जे अरियर्स आहेत, जे प्रॉपर्टी टॅक्स आहे ते वसूल करावे, वॉटर लॉसेस होतात ते रिड्यूस करणे आहे. आणि डीबीओ मॉडेलमध्ये असं असतं की जो ऑपरेटर आहे तो जो 10 वर्ष ती योजना चालवणार आहे. तर साधारणतः त्यांचं असं म्हणणं आहे की जे नॉन रेव्हेन्यू वॉटर नावाचा एक प्रकार असतो, म्हणजे जेवढं वॉटर आपण फिल्टर करून देतो त्यातलं 100% म्हणजे साधारणतः 80 ते 90% बिलिंग व्हावं. म्हणजे जेवढं समजा 100 लिटर पाणी आपण देत असतो त्यात 90 रुपयाचं बिलिंग होऊन व्हॉल्युमेट्रिक बिलिंग होऊन. आता सध्या काय होतं, आपण किती पाणी देतो आपले फिक्स चार्जेस आपण वॉटरचे देतो, त्याच्यामध्ये जेवढे आपण पाणी देतो किमान 80 ते 90% बिलिंग झालं पाहिजे. तो एक स्टँडर्ड नॉर्म आहे आपल्या सर्व ज्या पाणी पुरवठा असतात ना त्यासाठी त्यांनी दिलेला आहे तो. त्यानुसार म्हणजे आपले जे 5-6 मेजर रिफॉर्म सांगितले असे बाकीचे पण रिफॉर्म त्यांनी आम्हाला सांगितले. बरं कुठलं नाही, हे फक्त प्रणाली आपण काय करतो ही प्रोसेस आहे, ती कॅल्क्युलेशनची पद्धत असते. त्यामुळे कोणावरही कुठलंही अतिरिक्त बऱ्याच वेळा काही समाज माध्यमांमध्ये आणि मीडियामध्ये छापून आलं होतं की दुप्पट वाढ करणार तिप्पट वाढ करणार, असं कुठलंही प्लॅनिंग नाही. आणि वर्ल्ड बँकेनं सुद्धा आपल्याला कुठल्याही पद्धतीनं कर वाढ करा असं सुचवलेलं नाही.
त्यांचं जे रेकमेंडेशन आहे की सिम्पलर टॅक्स प्रणाली जर ठेवली तर लोकांना पण कळतं, कॅल्क्युलेशन सोपं जातं आणि आपल्याला रेकॉर्ड मेंटेनन्स आणि इतर बाबतीत सोपं जातं. कॅपिटेबल टॅक्सेशन करताना जे आपण करतोय त्याचा काय संदर्भ? त्याचा नाही, त्याचा जो प्रस्ताव आहे आणि आमच्या महासभेने आज आम्हाला पुन्हा एकदा स्पष्ट निर्देश दिले की त्याचा संबंधात जो काय प्रस्ताव असेल तो महापालिकेला सादर केला जाईल. महापालिका परत पुन्हा एकदा निर्णय घेईल आणि पुढील कारवाई. या आर्थिक वर्षातच प्रस्ताव सांगितलं आपण या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि विरोधक हे नुसतं स्टंटबाजी करत असतात. त्यांचं ते काम आहे. कारण का तुम्हाला बघता की प्रत्येक सोलापूर शहराच्या विकासाच्या जर दृष्टिकोनातून आम्ही जर कुठलेही काम करत असताना कुठलीही गोष्ट राजकारण करणे, मध्ये येणे हे असं त्यांचं कायम म्हणजे हे राहिलेलं आहे. तर ह्यात 1400 कोटीला आम्ही या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि मान्यता देत असताना ते सारखं राजकारण करत होते आणि आयुक्त साहेबांनी त्यांना या ठिकाणी सांगितलेली की कुठलीही करवाढ दरवाढ या ठिकाणी होणार नाही आहे, तरी देखील ते स्टंटबाजी करत होते. म्हणून त्यांचं या ठिकाणी आम्ही निलंबन केलेलं आहे. त्यांनी म्हणजे बाहेर बॅनरबाजी केलेली आहे, पालकमंत्र्यावर टीका केलेली आहे, डायनॉसॉरसाठी पालकमंत्र्याला उपमा दिलेली आहे. काय सांगा? हे बघा, राजकीय दृष्ट्या एक सांगतो, त्यांना कुठेही राजकीय या ठिकाणी यश आलेलं नाही आहे विरोधकांना. फक्त 4च नगरसेवक या ठिकाणी 20 नगरसेवक त्यांचे असायचे. एकेकाळ काँग्रेसची या ठिकाणी सत्ता असायची. पण आज त्या ठिकाणी तुम्ही बघितलात काँग्रेसच्या अपयशामुळं आज तुम्हाला काय काँग्रेसचे हाल झालेत, काय या ठिकाणी सेनेचे हाल झालेत तुम्हाला माहिती आहे. आज त्या ठिकाणी 100 जागा लढवत असताना फक्त 2 जागा त्यांनी या ठिकाणी जनतेने त्यांना दिल्या. तर का बरं दिलं? तर हे फक्त स्टंटबाजी करणारे लोक आहेत. या ठिकाणी त्यांचं कुठलं ध्येय धोरण नाही आहे. स्वतः आज तुम्हाला माहिती आहे अनेक आता आपल्याला माहिती आहे की जे काही आता शहराध्यक्ष आहेत, शहराध्यक्षच आता आपल्याला माहिती आहे की एक मेसेज काय की अपयशी शहराध्यक्ष म्हणून या ठिकाणी शहराला या ठिकाणी त्या ठिकाणी ओळख आहे. आज ते खरं तर त्यांचा जो अनुभव आहे तो बोर्डामध्ये त्यांनी शहराला कसा पाणी पुरवठा होणार आहे याच्यावर अभ्यास करायचा जो विषय होता त्याच्यावर त्यांनी योग्य बोलायला पाहिजे होतं. पण ते असा अभ्यास न करत घेता ते नुसतं स्टंटबाजी करणे, विषय दुसरीकडे नेणे हेच त्यांचं कायम आमच्या लक्षात आलं आणि हेच ते करत आलेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे आज जनतेने काँग्रेसला कुठे नेऊन ठेवलेलं आहे आणि आमच्यावर जी जबाबदारी आहे आता जी भाजप पक्ष असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल, तसेच आपले जयकुमारजी गोरेभाऊ असतील, तसेच आमचे तिन्ही आमदार या ठिकाणी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून शहरासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची योजना या ठिकाणी आणत असताना हे कायम राजकारण करण्याचा यांच्याकडे कल राहिलेला